मित्रांनो नमस्कार, मी धनश्री धोंडगे आणि आपण पाहत आहात देवगिरी मराठी। महाराष्ट्राच्या अन्न सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अॅनालॉग पनीर म्हणजेच दुधाऐवजी इतर स्वस्त पदार्थ वापरून तयार केल्या जाणाऱ्या पनीराचं उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे। या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं असून आमदार विक्रम पाचपुते यांनीही हा निर्णय ग्राहकांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठी महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे। पण हा अॅनालॉग पनीर नेमका काय असतो, तो खऱ्या पनीरपेक्षा कसा वेगळा असतो, सरकारला त्यावर बंदी का घालावी लागली आणि हा निर्णय तुमच्या आमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, दुधापासून तयार होणाऱ्या खऱ्या अर्थात पनीर बंद झालेला नाही। बंदी फक्त अॅनालॉग पनीर किंवा कृत्रिम पद्धतीने तयार होणाऱ्या पनीरावर आहे। आता प्रश्न पडतो, अॅनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय? आपण घरी जे पनीर बनवतो ते दूध फाडून तयार केलं जातं। त्यामध्ये भरपूर प्रथिने, कॅल्शियम आणि शरीराला आवश्यक पोषक घटक असतात। पण अॅनालॉग पनीर तयार करताना दूध खूप कमी आणि अजिबात वापरलं जात नाही। त्याऐवजी स्वस्त खाद्यतेल, बटाटा किंवा मक्यापासून तयार होणारी घट्ट पावडर आणि इतर कृत्रिम खाद्यपदार्थ वापरून पनीरासारखा दिसणारा पदार्थ हा तयार केला जातो। दिसायला तो अगदी खऱ्या पनीरासारखा वाटतो, शिजवल्यानंतरही अनेकांना फरक समजत नाही, पण पोषण मूल्यांच्या बाबतीत तो खऱ्या पनीरा इतका चांगला नसतो। आता प्रश्न आहे, सरकारने बंदी का घातली? कारण अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि केटरिंग व्यवसाय करणारे काही लोक खर्च कमी करण्यासाठी खऱ्या पनीरऐवजी अॅनालॉग पनीर वापरत होते। ग्राहक मात्र पैसे खऱ्या पनीराचे देत होते, म्हणजेच ग्राहकांची थेट फसवणूक होत होती। अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे की ग्राहकाला नेमकं खायला दिलं जातंय याची स्पष्ट माहिती मिळवलं हा अधिकार त्यांचा आहे। आता आरोग्याचा मुद्दा समजून घेऊया। तज्ञांच्या मते प्रत्येक अॅनालॉग पनीर हा आरोग्यासाठी धोकादायक असतोच असं नाही, पण जर हे कमी दर्जाच्या तेलापासून बनवले जात असेल किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थापासून त्याची निर्मिती केली जात असेल तर वारंवार खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो। शरीराला खऱ्या पनीरा इतकं त्यामुळे पोषण मिळत नाही। काही लोकांमध्ये वजन वाढणे, हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होणे किंवा इतर आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात। म्हणूनच सरकारचा मुख्य उद्देश आहे की अॅनालॉग पनीर विकणं नाही, तर ते खऱ्या पनीराच्या नावाने विकून ग्राहकांची मोठी फसवणूक करणं हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे। आता किमतीचा मुद्दा आपण समजून घेऊया। साधारण 1 किलो खऱ्या पनीरासाठी 5 ते 6 लिटर दूध लागतं, त्यामुळे त्याची किंमत स्वाभाविकपणे जास्त असते। पण अॅनालॉग पनीर तयार करण्यासाठी स्वस्त पदार्थ देखील वापरले जात आहेत आणि हे स्वस्त पदार्थ वापरले जात असल्यामुळे त्याचं उत्पादन खर्च हा कमी येतो। त्यामुळे बाजारात ते खऱ्या अर्थाने पनीरापेक्षा कमी दरात देखील विकले जात होते। यामुळे काही व्यावसायिक जास्त नफा मिळवण्यासाठी त्याचाच वापर करताना यांना आढळले आहेत। आता पाहूयात नेमकं कायदा काय सांगतोय। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजेच FSSAI च्या नियमानुसार दुधापासून तयार न झालेल्या पदार्थाला पनीर म्हणून विकता येत नाही। जर अॅनालॉग पनीर वापरले असेल तर ग्राहकांना त्याची स्पष्ट माहिती देणं हे तितकंच आवश्यक आहे। मात्र महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अॅनालॉग पनीरचं उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी ही घालण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत दंड, माल जप्त करणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची देखील कारवाई ही केली जाऊ शकते। मित्रांनो, हा निर्णय कोणत्याही व्यवसायाविरुद्ध नाही। हा निर्णय ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी, लोकांना सुरक्षित अन्न मिळावं आणि बाजारात खऱ्या पनीराची ओळख कायम राहावी यासाठी घेण्यात आला आहे। आता तुम्ही सांगा, अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा हा निर्णय योग्य आहे का?
तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करा. अशीच पडताळून पाहिलेली आणि विश्वासातली माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील प्रेस करा. धन्यवाद.